नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। पिंपळखुटा पुलाचे काम निकृष्ट, चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी। अभियंता व ठेकेदाराविरोधात तहसीलदारांना निवेदन। अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा फाटा ते पिंपळखुटा मोठा तोलवापाडा दरम्यानच्या सुमारे 4 किलोमीटर रस्त्यावरील पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मार्ग व पूल योजनेअंतर्गत तोलवापाडा पिंपळखुटा काकडतीपाडा रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन 2 डिसेंबर 2023 रोजी माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री AC पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या बांधकामासाठी रेतीऐवजी माती, खडीऐवजी मोठे दगड वापरण्यात येत असून सिमेंट व लोखंडाचाही अपुरा वापर केला जात आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी पुलांच्या बांधकामाला तडे गेले असून काम धोकादायक बनले आहे। पूल केव्हाही कोसळू शकतो अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। हे काम ठेकेदार प्रियंका जगदेव प्रसाद परदेशी वाण्याविहीर यांना देण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। काम सुरू होऊन मोठा कालावधी उलटल्यानंतरही रस्त्याचे काम अपूर्ण असून झालेले कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान रस्त्याअभावी डोंगरदऱ्या व घाटातून पायी प्रवास करत पिंपळखुटा आरोग्य केंद्रात पोहोचण्यास उशीर झाल्याने गेल्या 5 वर्षात गर्भवती महिलांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केलाय। वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। आदिवासी बहुल भागातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाची केली जात असल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला। निवेदन देतेवेळी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश वसावे, मंगल वसावे, गोपाल भंडारी, गणेश खर्डे, बिरबल पावरा, पप्पू अवाया, जगदीश हुडवे, हिरामण खर्डे व करण सुडे उपस्थित होते। जय आदिवासी, आज आम्ही संपूर्ण बिरसा फायटर टीम आणि तलवापाड्याचे गावकऱ्यांसोबत या ठिकाणी स्वातंत्र्यापासून आत्ता काम सुरू केलंय। या ठिकाणी रस्ताच नव्हता, आता काम सुरू केलंय तर काम ही कसं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, पूर्ण बगस काम चालू आहे। इकडे माती टाकून मातीवरती हा वॉल आहे तो उभं करताय आणि पुलामध्ये सुद्धा सोडे टाकले नाही, फक्त स्लॅबचं काम आहे त्याच्यामध्ये सोडे टाकले आहे। आणि तुम्ही लाईव्ह पाहू शकता या ठिकाणी कोणताही म्हणजे खाली या वॉलमध्ये सुद्धा सोडे टाकले नाही। या ठिकाणी आताच पुलामध्ये तळे यायला लागले। या ठिकाणी हे इकडे तळे यायला लागले या कामामध्ये हे आणि पाणी सुद्धा टाकत नाही आहे। आता काम सुरू आहे, पाणी टाकायला पाहिजे ॲक्च्युली, परंतु पाणीही टाकलं नाही आहे। हे काम टिकणारच नाही, म्हणजे फक्त दाखवण्यापुरतं, बिल काढण्यापुरतं हे काम चालू आहे। हे काम रद्द व्हायला पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे, हीच आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहेत। चौकशी करावी लागेल आणि या कामाची संपूर्ण कामाची चौकशी व्हावी यासाठी आम्ही संपूर्ण टीम आणि गावकऱ्यांसोबत आम्ही इकडे पाहणी करत आहोत। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।